ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बारामती दौऱ्यावरती आहेत। बारामतीमधील बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी लक्ष्मण हाके आज बारामतीमध्ये दाखल झाले आहेत आणि या संदर्भात बातचीत करू आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके। सर, काय सांगाल, आज बारामतीमध्ये आलात, नेमकं काय प्रयोजन होतं? आज बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराचा अर्ज तुम्ही भरण्यासाठी दाखल झाला होता? नाही, काय एक बारामतीतला आजचा जो अर्ज भरलाय ही एक महाराष्ट्रामध्ये खरी क्रांती आहे। कारण दलितांकडं किंवा ओबीसींकडं जिथं ओबीसीची जागा राखीव तिथंच ओबीसी, जिथं SC ST साठी राखीव तिथंच SC ST। मग बाकीच्या ठिकाणी एक दलितांमधला ओबीसी मधला जर एखादा कार्यकर्ता निवडणूक खुल्या जागेवर लढतोय, खुल्या जागेवर जर चॅलेंज करतोय, आव्हान देतोय, निवडणूक लढतोय, हिंमत दाखवतोय, तर त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे। ओपन इज ओपन असं म्हणणाऱ्यांनी किंवा कॅटेगरी इज कॅटेगरी म्हणजे त्या जागेवरच त्यांनीच उभं राहायचं। हे जे काही चुकीचा पायंडा या लोकशाहीमध्ये पाडला जातोय त्यांना सबक शिकवण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी ओपन इज ओपन नाही, ओपन टू ऑल। ओपन मध्ये कुणीही उभं राहू शकलं पाहिजे, कुणीही लढलं पाहिजे। ती त्या संविधानाची ताकद आहे, ही एक क्रांती आहे आणि मी क्रांती म्हणून या उमेदवाराकडे पाहतोय। आता त्याला सपोर्ट किती लोकांनी करायचा, काय करायचं, त्याचं आव्हान आम्ही इथल्या ओबीसी, SC ST, शोषित, वंचित, दलित, पीडित, गोरगरीब सगळ्या माणसांना आव्हान करू। सातत्यानं तुम्ही ओबीसींचे प्रश्न राज्यभर मांडताय, मात्र असं असताना बारामती नगरपालिकेचं आरक्षण हे सर्वसाधारण पडले। मग असं असताना पवार कुटुंबांकडून सातत्यानं एकाच समाजाला संधी दिली जाते, कसं बघताय सगळे? बघा, बारामती शहराच्या लोकसंख्येचा तोंडवळा बघितला की ओबीसी 50 ते 60% आहेत, पुन्हा SC ST 10 ते 15% आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग मायनॉरिटी, मुस्लिम अशी जर संख्या बघितली तर हा सगळा क्राऊड एका बाजूला राहतो। जिथं रिझर्व्ह पोस्ट आहे तिथलाच फक्त प्रतिनिधी, तिथं पण अतिक्रमण किंवा आपल्या साध्या भाषेत बोलायचं म्हणलं तर तिथं सुद्धा काय केलं जातंय, ताबा मारला जातोय। या ताबे मारणाऱ्यांपासून, जात चोरापासून, आरक्षण चोरापासून संरक्षण करण्यासाठी बारामतीच्या या उमेदवारीकडे आम्ही पाहतोय। सातत्याने तुम्ही पवारांवर बोलत असता, असं असताना बारामतीच्या तालुक्यातील जे प्रमुख कारखाने आहेत जे सहकारमध्ये मोडतात, या तिन्ही कारखान्यावरती ठराविक समाजाला अजित पवारांकडून संधी दिली जाते। बारामती शहरामध्ये तुम्ही जसं उल्लेख केला 50%हून अधिक ओबीसी आहे। मग असं असताना नगरपालिकेचं आरक्षण सर्वसाधारण पडलं असताना अजित पवार ओबीसींचा विचार करताना कुठं दिसत नाही? तो तर प्रश्न आहे ना। पवार फॅमिली ही एखाद्या कंपनीप्रमाणे राजकारण करते। मुळात राजकारण कशासाठी करावं? मुळात राजकारण सर्वसामान्य या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाच्या हक्क अधिकारासाठी करावं। हे राजकारण करतात आपले कारखाने, आपले उद्योगधंदे, आपले व्यवसाय आणि आपल्या कुटुंबातल्या लोकांना पद देण्यासाठी। या तर व्यवस्थेच्या विरोधात आमचं वैयक्तिक, आमचं पर्सनली काही हेवे द्यावे असाचं काहीच कारण नाही ना। पण राजकारणाचा किती गैरअर्थ किंवा गैरफायदा या लोकांनी घेतलाय ते तर इथल्या सर्व लोकांना समजावून सांगण्यासाठी आम्ही इथं आलोय ना। तुम्ही काढला कारखान्याचा विषय, कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला आजही FRP प्रमाणे किंवा आजही त्यांची लागवड मूल्य, उत्पादनाचा जो खर्च आहे तेवढा सुद्धा तिथं हे दर देऊ शकलेले नाहीत। मी एक तुम्हाला तुलनात्मक उदाहरण सांगतो। मी सांगोला तालुक्यातून येतो, सोलापूर जिल्ह्यातल्या। आमच्या तालुक्यात डाळिंब हे आमचं उत्पादन आहे। त्या डाळिंबामध्ये सहकार नसल्या कारणानं, कारखानदारी नसल्या कारणाने, राजकारण्यांचा हस्तक्षेप नसल्या कारणानं त्या डाळिंबाच्या उत्पादनातून करोडो रुपयाचं उत्पादन डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटला जात आहे। पण इथं पिढ्यानपिढ्या ऊसाचं उत्पादन घेऊन सुद्धा त्यांच्या अकाउंटला त्यांच्या ऊसाचा मोबदला, योग्य तो मोबदला मिळत नाही। म्हणून या सगळ्या गोष्टीवरती विचार कधी होणार? त्यामुळं कारखानदारांचं हित जोपासणं एवढंच पवार फॅमिलीचं राजकारण आहे आणि त्याचा पर्दाफाश आम्ही इथून पुढच्या निवडणुकामध्ये आम्ही करू। काही दिवसांपूर्वी पार्थ पवारांचं जे जमीन गैरव्यवहार प्रकरण बाहेर आलं, यामध्ये 99% जे भागीदार आहेत दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही। कसं बघताय सगळे? पदाचा गैरवापर, उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये कुठला डिपार्टमेंटचा माणूस त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करेल? उलट गुन्हा दाखल झालेला रद्द झालाय। पदाचा गैरवापर अजित पवारांनी काल उल्लेख केला भाषणामध्ये, एकंदरीत त्यांचा रोग तुमच्याकडे होता की काय असं त्याच्यामधून जाणवलं। काही जण आता पावसाळ्यातल्या छत्रीसारखे उगवत आहेत बारामतीमध्ये, आता काही जण येतील आणि जातीचा पातीचा असं राजकारण सुरू करतील, मात्र काम करणारा माणूस बी आहे, जातीचं राजकारण करणारे निघून जातील। अरे आम्ही जातीचं तरी राजकारण करतोय, पण तुम्ही कुटुंबाचं राजकारण करताय ना। कुटुंब, आदरणीय पवार साहेब, उत्कृष्ट संसदपटू सुप्रियाताई सुळे, परत अजितदादा पवार, परत रोहित पवार, आता या सगळ्यांचा अनुभव कमी पडतो की म्हणून की काय, सुनेत्रताई पवार, आता परत जय पवार, पुन्हा पार्थ पवार, पुन्हा अजून कोण, युगेंद्र पवार। कुटुंबाच्या बाहेर तरी तुम्ही या की। आम्ही जातीसाठी करतोय, हो जातीसाठी माती खातोय,
पण तुम्ही कुटुंबासाठी माती खाताय त्याचं काय? आज खरं तर महत्वाच्या विषयावर तुम्ही एक पत्रकार परिषद घेणार आहे, पर्दाफाश पत्रकार परिषद असणार आहे. काय या पत्रकार परिषदेचा हेतू आहे नेमका? हे बघा, ओबीसीचं सामाजिक मागासांचं एक पद होतं. ते पद 2 सप्टेंबरचा JR निघाल्यानंतर बोगस डॉक्युमेंट सादर करून ते पद हिरावून घेण्यात आलेलं आहे. आणि अशीच प्रकरणं महाराष्ट्रामधल्या गावोगावच्या सरपंच पदाच्या बाबतीमध्ये घडत आहेत. हे एक उदाहरण झालं. अशी उदाहरणं महाराष्ट्रामध्ये शेकडोनं उदाहरणं आहेत. आणि राज्यकर्ते मात्र म्हणतायत की आम्ही ओबीसी या JR मुळे ओबीसीला धक्का लागत नाही. तुम्ही या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार आहे? जे तुम्ही म्हणताय बनावट जातीचं प्रमाणपत्र काढलं, काय भूमिका असणार आहे तुमची या संदर्भात? हे असा दाखला काढणाऱ्याच्या विरोधामध्ये, दाखला देणाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे, FIR दाखल झाला पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण परत सस्टेन झालं पाहिजे, त्या व्यक्तीला परत न्याय मिळाला पाहिजे. अजित पवारांनी भाषणात असा देखील उल्लेख केला की मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. मग असं असताना आता काही जण येऊन जातीपातीचं राजकारण करतील. मात्र हे सगळं करताना अजित पवार विसरलेत, बारामतीमध्ये ओबीसी समाजाला सातत्यानं डावलण्याचं काम त्यांच्याकडून केलं जातं. अजितदादा पवार जातीपातीचं राजकारण करत नाहीत, अजितदादा पवार कुटुंबाचं राजकारण करतात. शेवटचा प्रश्न घेतो. आता खरं तर तुम्ही ओबीसी लढा राज्यभर लढताय, मग असं असताना ज्यांनी मराठा समाजांकडून काही कुणबीची सर्टिफिकेट रिलीज झालेत, यामध्ये काही बनावट असल्याचा दावा तुम्ही अनेकदा केलाय. मात्र आता कशी लढाई असणार आहे ओबीसी आणि या नकली ओबीसींची? कारण आणि ओरिजिनल ओबीसींना काय आव्हान केलं जाणार? कारण शरद पवारांनी देखील सांगितलं ओरिजिनल ओबीसींना संधी द्या, मात्र अजित पवार त्या मानसिकतेत दिसत नाहीत. नाही, शरदचंद्रजी पवारांना पश्चाताप झालाय. कारण पवारांची ही मतलबी भूमिका आहे. मतलबी असं मी म्हणेन. मी त्यांचं स्वागत वगैरे अजिबात करणार नाही त्या भूमिकेचं. अरे 2 सप्टेंबरचा JR काढला जात असताना तुम्ही बघायची भूमिका घेतली. जरांगे पाटलाला कुरवाळत बसला, जरांगे पाटलाला रसद पुरवत बसला. तुमची ताई, तुम्ही, तुमचे सगळे आमदार, बजरंग सोनवणे पासून ते हर एक माणसं, तुम्ही सगळेजण जाऊन त्या बेकायदा मागणीला पाठिंबा दिला, JR पारित करून घेतला. आणि आता काय म्हणताय? घर आमचं जाळून उद्ध्वस्त करून झालंय आणि आता म्हणताय आमच्या बंगल्याच्या सावलीला या. हे काय धोरण आहे? हे मतलबी निर्णय आहे पवार साहेबांचा. कारण ओबीसी आपल्यापासून दूर गेलाय, जरांगे पॅटर्न आपल्याला भोवलाय. आता ह्या ओबीसींना कसा प्रतिसाद द्यायचा? इकडं तिकीट मूळ ओबीसीला द्यायचं आणि बंडखोरी कार्यकर्त्याला करायला लावायची. त्याचं काय करायचं? बारामतीमध्ये आलाय, ओबीसीच्या समूहाला नेमकं काय आव्हान तुमच्या माध्यमातून केलं? ओबीसीनी ओबीसीला मतदान करावं, ओबीसीनी ओबीसी म्हणून एकत्र यावं, जात म्हणून एकत्र येऊ नये, किंवा जातीची लढाई लढण्यापेक्षा ओबीसीची लढाई लढा, काहीतरी हाताला लागल. तुम्हाला वाटतं ओबीसी सगळे येतील? ती लढाई आहे, ती सुरुवात आहे. अनेक आमच्या जुन्या काळातल्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या, अनेक लोकांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला, आम्हीही तो करतोय. ज्या दिवशी लोकशाही कळल, ज्या दिवशी मताचा अधिकार कळल, ज्या दिवशी मतदाराला आम्ही मतदार आहोत ही भावना त्याच्या मनामध्ये येईल, त्या दिवशी असे कारखानदार, वतनदार, जागीरदार घरी बसलेले असतील. अनेकदा बारामतीत येता आल्यानंतर अजित पवारांना आव्हान असतं. आज काय आव्हान असणार आहे अजित पवारांना? अजितदादा पवारांना काय आव्हान करायचंय? कुटुंबाच्या बाहेर येऊन सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व तुम्ही करा, नाहीतर 2-4 जिल्ह्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकणार नाही. आणि खूप मोठी स्वप्न तुम्ही बघायच्या भानगडीत पडू नका. कारखाना कसं चालवायचं तेवढं बघा. खूप खूप धन्यवाद. हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके. अजित पवारांनी खरं तर कुटुंबाच्या बाहेर येऊन बघितलं पाहिजे आणि त्या संदर्भात राजकारण केलं पाहिजे. असं जर नाही केलं तर अजित पवार हे 2.5 ते 3 जिल्ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. मात्र बारामतीमध्ये आज एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन हाके आज महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहेत. एक पत्रकार परिषद घेऊन जो बोगस कुणबीचा दाखला काढणार आहेत यावरती त्यांची मागणी असणार आहे की या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना योग्य ती कारवाई त्यांच्यावरती करण्यात यावी. आज काळूराम चौधरी यांच्या उमेदवारीचा अर्ज त्यांच्या माध्यमातून भरलाय आणि ओरिजिनल जे ओबीसी आहेत, ओबीसी बांधवांना त्यांच्याकडून एक चांगलं आव्हान त्या ठिकाणी करण्यात आलंय. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.